मित्रांनो, कदमवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा महाराष्ट्र केसरी मैदान आणि आदत वासरानं मन जिंकून या मैदानात झालेलं आहे महाराष्ट्र केसरी. पाठीमागच ज्यावेळेस मुलाखत घेतली पहिल्यांदा त्यावेळेस सांगितलं होतं येणारा काळ ह्या वासराचा असेल, पण अगदीच 2 महिन्यात त्यानं दाखवलं की भविष्यवाणी केलेली सार्थ केली आणि का राजा आहे, नावातच राजा आहे. माझ्याबरोबर आहेत एकनाथ दादा आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून उर्मिला ताईंचंही अभिनंदन करतो की महाराष्ट्र केसरी तेही 1 नंबर करून. काय सांगाल दादा? आज 1 नंबर केला आहे, आनंद तर भरपूर आहे आणि आदत वयात ओपनची मैदानं गाजवून 1 नंबर केला, ह्याच्यापेक्षा अजून काही खुशी पाहिजे. आणि हे सगळे गुलालासाठीच आहे, आनंदासाठीच आहे. नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे, आदत पर्याय असताना म्हणजे आदत मैदानं भरपूर आहेत तरी ओपनमध्ये पळवावं हा निर्णय हे खूप महत्त्वाचा आहे. कसं आहे, वासराला तेवढं स्पीड आहे आणि जेवढ्या बैलांच्या बरोबर पाला बिना गाडी बांधता पळतोय, चांगला पळतोय. ओपनच्या मैदानात गुलालात राहील एवढी गती तो करतोय, म्हणून आम्ही ओपनला पळवायचा निर्णय घेतला. बरं, आता घरचीच दोन्ही बैल तर पहिऱ्याचं नियोजन तर साहजिकच काय एवढी त्रास झाला नसेल, पण ह्या मैदानात पळवायचे महाराष्ट्र केसरीचं हे नियोजन कोणाचं होतं? ताईंचं नियोजन होतं, माझं नियोजन होतं. ताईंनी मला विचारलं, दादा महाराष्ट्र केसरी मैदान आहे आणि ओपनचं मैदान आहे तर आपण गाडी कुठली पळवूया. तर ताईंना मी काय सांगितलं, इथून मागं 2 वेळा आपण ओपनला आणि आदतला 2 वेळा पळालो आहे. आदतच्या मैदानात 1 नंबर केला, ओपनला पेडगावसारख्या ठिकाणी 1000 गाड्यात पळून पण 6 नंबर बाहेरून पळून केला गाडीनं. त्यामुळं ताईंना मी काय बोललो की आपली घरची गाडी जास्त पळते आणि दोन्ही बैल शाने पळते, ते घरचा साज पळाला तर 100% आपल्याला गुलाल भेटेल. मग ताईंचं पण मत सहमत झालं त्याला आणि ताई म्हणले आपण घरचीच गाडी पळवूया. ज्यावेळेस पहिल्यांदा मुलाखत घेतली त्यावेळेसच बऱ्याचशा लोकांना मला कॉल आले की असं बैल राजा काय, तर म्हणलं काय दिवसानं. आणि मी म्हणलं होतं पेडगावचं मैदान ज्यावेळेस होईल, दोन्ही मैदानात पळायचा निर्णय घेतला त्याच्यानंतरच कळेल राजा काय पद्धतीचा वासरू आहे. तिथंही साध्य केलं आणि आज पुन्हा एकदा साध्य की वेगळा आहे, हे वासरू वेगळं आहे. हो, नाही, वासराच्या अंगात धमक आहे, त्यानं त्याचं अस्तित्व स्वतः सिद्ध करून दावलंय पळून लोकांच्या समोर. मित्रांनो, वासरू पळाला, राजा पळाला, पण पळवणारा खूप महत्त्वाचा आहे आणि एक चांगले ड्रायव्हर आणि नेहमी गुलाल पात्र होणारे ड्रायव्हर अप्पा ड्रायव्हर, ऑलराऊंडर अप्पा ड्रायव्हर. काय सांगाल वासराविषयी आणि गाडीविषयी? वासरू कसं आहे, वासरू दोन्ही खांदी पब्लिकनं चांगलं वासरू पळतंय आणि घरची गाडी अर्जुन चिंतूची आता 3 मैदानं झाली. 3 मैदानं मी हाणला राजा, 3 वेळेस हॅट्रिक झालं. त्यातली 2 मैदानं 1 नंबर, एक महाराष्ट्र केसरी झालं, हिंद केसरी झालं आणि पहिलं आदतचं बी केलं. वासरू बी चांगलं पळतं आणि घरची गाडीच मुळात 1 नंबर पळते. आदत वासराला एवढं स्पीड आणि ओपनमध्ये कॉम्पिटिशन खेळणं, हा सांगितलं दादांनी सांगितलं की आमचा निर्णय असता, पण एक ड्रायव्हर म्हणून तुम्ही कसं पाहताय? कारण कसं आहे, आदतची एक म्हणून आपण वाट आहे त्याला, तिथं घेऊ शकतो पारितोषिक, पण ओपनला पळवायचं दादांनी सांगितलं. पण शेवटी असतो ड्रायव्हरचा निर्णय की अशा पद्धतीनं खेळलं तर आपल्याला फायदा होईल, गुलाल होईल. तर तुमचं काय संभाषण होतं? संभाषण म्हणजे कसं, आता मॅडमचा फोन येतो आपल्याला, असं मैदान आहे, काय करायचं, कुठला पायरा चालेल की घरची गाडी पळेल का, अशा हिशोबात. आता अर्जुनला बी अर्जुन चांगला पळतो बैलाच्या त्या तोडीत वासरू पळतं, त्याच्यामुळे ओपनला खेळायला काय अडचण नाही, कारण वासराला स्पीड आहे भरपूर, त्यामुळे काय अडचण नाही पळायला ओपनला. एका ड्रायव्हरच्या नजरेनं राजाचं वर्णन कसं कराल? आदत वासरू आहे, पण तुम्ही खूप सारे महाराष्ट्रातील टॉपची बैल यांचं सारथ्य केलेलं आहे, जॅकी म्हणून काम केलेलं आहे. ह्या वासराच्यात काय वेगळं पण आहे? वेगळं पण म्हणजे वासराच्यात मुळात अंगचाच पारा भरपूर आहे. वासराला म्हणजे असं पळवण्यापेक्षा वासरू त्याच्या अंगणच जास्त पळते, त्याच्यामुळे आपल्याला बी म्हणजे गाडी चालवायला सुद्धा मजा वाटते, कारण की वासरू जेवढा हात टाकल तेवढं वासरू फुल स्पीडनं पळते. फायनल हा खूप अटीटटीचा महाराष्ट्रातील नामांकित बैल आणि सगळ्यात महत्त्वाचं अटीटची लढत होणार हे सगळ्यांना माहीत होतं. त्यात गाडी मधनं ज्यावेळेस फायनल फेरा सुटला त्यावेळेस साहजिकच तुम्ही तुमच्या मनात असणार की चांगल्या रीतीनं गाड्या हाणणं, पण कधी कळलं आपल्याला की एक झालेलं आहे, आपण झालेलं 1 नंबर झालेला आहे आपला? 1 नंबर झाला म्हणजे आता मी मुळातच सुट्टी मेकर, आता हे सुट्टी मेकर आहेत राजाचं. ह्यांना सांगितलं खाली गाडी सुटली जाग्यावर
ह्याच्या हिशोबातच आपल्याला 1-2 नंबर कळतो या गाडी जाग्यापासूनच आपली निष्ठून गेली होती त्याच्यामुळे सहजासहजी गाडी म्हणजे निसाळीच नाही मोर समोर जायला अशी गाडी अंतरातच राहिली काय अडचणच नाही. यांचं कौतुक आहे म्हणजे गाडी सोडणार नाही. हा, यांचं मनात काय सांगाल सोडताना कसं आहे? राजा काय सोडायला एक नंबरच बैल आहे, काय दमवीत नाही काय नाही आणि माझा आवडताच बैल आहे राजा. आणि सोडताना जास्त तो म्हणजे असं चुळबुळ वगैरे करतोय का त्रास देतो नाही, नाही, कशामुळे? नाही, काय नाही शांत उभा राहतो. तेवढं दमवतो पण तेवढं दमवलंच पाहिजे बैलानं. हां. होय असं का म्हणताय बुद्ध मुलं पाहिजे? अहो त्या शेवटचा हालचाल कशी उडी कसा घालायचा बैल काय. बरं पार आहे. होय पार आहे. तुम्हाला एक सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट सांगतो मी. देवदत्त पाटील साकाळे राजा बैल अजिंक्य राजा ह्यांच्या जवळ बसलेलो. ज्यावेळेस राजा गटाला पळायला गेला त्यावेळेस त्यांनी सांगितलं आमच्या राजाची आठवण झाली, साकाळचा राजा. हो बघितलाय का पळताना तो बैल? बघितलंय पाहताना. मग त्याची डायरेक्ट आठवण झाली बघा. म्हणजे ह्यात मोठी गोष्ट आहे. आणि तो असा 10-12 वर्ष महाराष्ट्र झपाटून टाकलेला बैल आहे. तो राजा खूप पळाला, त्यानं खूप मालकाचं नाव मोठं केलं हां. आणि त्या राजाची कॉपी हम्म. तसा पळतोय त्यामुळे ते साहजिकच वाटण्यासारखं आहे की हां. आठवण त्या बैलाची आणि येते. हे त्यांनी स्वतः सांगितलं की चेहरेपट्टीला तसं आहे. अजिंक्य राजा ह्याचंही नाव अजिंक्य म्हणजे राजा आहे, त्याचंही राजा होतं. तोही आदत वयात फायनल घेतलेत आणि ह्यानं एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये गाजवलेलं आहे. म्हणजे जसा बैल आदत आहे त्या पद्धतीनं त्याचं जर परफॉर्मन्स पाहिला तर खूप एकदम वरच्या लेवलचं आहे, वरच्या स्तरावरचं आहे. किती महिने अजून दात लावणार नाही दादा? सरासरी माझ्या अंदाजाने 1-2 महिने तरी अजून दात नाही लावणार. हां. हो पण काय दात लावला न लावला तरी तो ओपन मध्येच पळतो. ओपनलाच खेळतोय. दातात फट पडल्या. जरा कसं आहे मोठ्या बैलातनी पळून ट्रेस येऊन जरा 1-2 महिने दात लावायला अगोदर फरक पडतो बैलाला. पण तरी सुद्धा अजून 1-2 महिने राहील असं वाटतंय. आता कसं 2 मालकामध्ये बैल असणं काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत ते सांगा. फायदे 2 मालकामध्ये असणं म्हणजे कसं आहे, आता ताई दुकानला असते आता शिमोगासारख्या ठिकाणी कर्नाटकात, मग त्यांना सांभाळायला स्वतः मालक झाला हे त्यांचा फायदा आहे. आणि माझा फायदा कसा झाला, मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस आहे. शेवटी मोठ्या कॉम्पिटिशनला टिकू शकत नाही, मोठ्या बैलांचं पैरं होऊ शकत नाही. तर मग ताईसारख्या नावाची बैलाला साथ मिळाल्यामुळं मला म्हणजे बैल चांगल्या पुढच्या पैऱ्यात पळाला, चांगल्या रेंजमध्ये गेला. ताईंच्या पैऱ्या नियोजनात गेल्यामुळं आता अर्जुनसारख्या बैलाला पैरा मागायला संघर्ष करावा लागत नाही, त्यांच्याकडून पैरा होतेच. आणि तुमचं पहिल्यांदा आम्ही आभार मानतो की पहिली मुलाखत घ्यायला आल्यावर तुम्ही मला सल्ला दिलासा की दादा हे क्षेत्र खूप अवघड आहे आणि ह्यासाठी तुम्हाला कुणाची तरी जोड घ्यावी लागेल. आणि त्याच्यावर मी बराच विचार करून हा निर्णय घेतला की बैल पण माझ्याजवळ राहावा आणि बैलाला मला सपोर्टला एक चांगलं व्यक्तिमत्व मिळावं की जेणेकरून बैल मला वरच्या लेवलमध्ये नेता येईल. मी का सल्ला दिला होता कारण हे बैलगाडी क्षेत्र सगळ्यांनाच माहिती आहे आणि मला माहीत होतं राजा हा एक वेगळा पळणारा बैल होणार आहे. त्याच्यात ती चुणूक दिसत होते सगळ्यांना आणि आज तिनं साध्य केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे केल्यामुळं आज दोन्ही म्हणजे ज्यांनी दोघांच्यात बैल दोघंही आनंदी आहात आणि राजावर गुलाल आणि महाराष्ट्र केसरी भरपूर आनंदी आहे. व्यवहार झाल्यापासून सलग 6 मैदान गुलालात आहे. नियोजन चांगलं आहे. नियोजन मॅडमचं चांगलं आहे आणि दोघांच्या विचारानं पैरं होत्यात. ताईंचा पण स्वभाव खूप चांगला आहे, मनमिळावा स्वभाव आहे. म्हणजे की असंच मी म्हणतोय असंच झालं पाहिजे असं काय नाही की सांगितलं. अनुभव माझा एक 25-30 वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रातला. त्या अनुभवानं ते मला विचारतात काय करूया. आता आजच्या मैदानचं त्यांनी मला विचारलं दादा महाराष्ट्र केसरीचा मान मैदानला दिलाय, गाडी कुठली पळवूया आपण. तर मी ताईसनी सांगितलं की आपली घरची गाडी जेव्हा जोट्यात दोन्ही बैल आलेत तेव्हा गुलालात राहिलेत. पेडगावसारख्या ठिकाणी हिंद केसरी मैदानात पण आपली गाडी गुलालात राहिल्या आणि आपण घरचीच गाडी पळवूया. मग तो निर्णय ताईसनी पटला आणि ताई लगेच हो म्हणल्या. ताई म्हणल्या ठीक आहे आपण तीच घरचीच गाडी पळवूया. कोऑर्डिनेशन आणि एका अनुभवी माणसाचं बैलगाडी माणसाचं ऐकणं हे किती महत्त्वाचं आहे. आणि मॅडमचंच नाही ह्यांची मार्गदर्शन घेण्याचे दरवाजे खुले असतात. मग अगदी माझ्यासारखं वयानं खूप लहान असो किंवा मॅडम सारखं कोण म्हणजे ज्येष्ठ असो तरी तुम्ही मार्गदर्शन सगळ्याकडून घेताय आणि ते खूप महत्त्वाचं ठरते. त्याच्यामुळे यश आहे. आता बाकी सांगा हे कुठनं घेतलंय राजा? ह्यो आमच्या इकडं पन्हाळा तालुक्यात मानेवाडी गाव आहे. तिथले आमचे मित्र हे दीपक पैलवान मानेवाडीचे त्यांच्या दावणीत होता. त्यांनी तिकडनं धनगरवाड्यावरून घेतला होता. एक सुरेश देवणे म्हणून धनगराचा पोरगा आहे
त्याच्याकडं वासरू होतं. त्याच्याकडून पैलवानांनी घेतलं आणि पैलवान आमचे जोडीदार असल्यामुळं त्या भागातनं एवढ्या लांब पळा येणं त्यासने शक्य नव्हतं. मग ते म्हटले तर दादा तुमच्यासारख्या ठिकाणी चांगल्या दावणीला राहिलं वासरू तर वासराचं नाव चांगलं होईल आणि त्यांच्याकडनं घेतलं. त्यामुळं मी अजून पण त्यांच्या बैलाचं आणि माझ्या बैलाचं, माझा बैल डबल हिंद केसरी नंद्या आणि त्यांचा बबऱ्या प्रेमी मानेवाडी एक बबऱ्या नावाचा बैल आहे त्यांच्याकडे. ते दोन्ही बैलांचं नाव अजून लावतो मी बैलाला. नंद्याचा आशीर्वाद आहे म्हणून नंद्या राजा आणि पळतो. बबऱ्या या दोन्ही बैलांचा आशीर्वाद, त्या दोन्ही बैलांचं कासर पहिलं बैलाला लागलं तर त्या दोन्ही बैलांच्या गळ्यात पळून ट्रेन झाला. वा, आणि शेजारी आहे म्हणजे एक हिंद केसरी शेजार असल्यामुळं शेजार आहे. हा बैल वेगळा पळतोय. बैल दिला, दादांना दिला, चांगल्या व्यक्तिमत्वाला बैल देणं आज पुन्हा एकदा यश, तेही मोठं यश. काय सांगाल, सार्थकी झाला पण ज्या व्यक्तीला दिलाय त्या? काय नाही, एक वेळ मैदानावर बैल पाहिला धनगरवाड्यात, तेव्हा दादाने मला रात्री फोन केला, पहिलवान बैल घ्यायला लागतोय. मला सांगितलं माझ्या आर्थिक परिस्थिती, दादाने मला सांगितलं किती पैसे लागतात फक्त जाऊन बैल घ्यायचा आणि बैल तुमच्या डावी ज्यावेळी मला लागेल त्यावेळी मी बैल तुमच्या दावणीत सोडून येणार. माझ्याकडे बैलाला त्यावेळी लय मागणी होती. सेकंदला ज्यावेळी एक नंबर केला बैला, सेकंदात पळायचा. सेकंदला बैल पाहिला माझ्या दावणीला, तेव्हा माझ्याकडे लय मागणी होती. पण नाही, मी सांगितलं बैल देणार तर दादांना देणार, कोणी पण माझ्याकडे बैल मागून. तुम्ही कुठनं हा बैल घेतलेला? धनगरवाड्यानं बैल घेतला होता. आमच्या इथे मासुरी धनगरवाडा डोंगर भागात आहे. कुठल्या शर्यत प्रकारात पळायचा? सेकंद शंकरपटासारखे शंकरपटा पळायचा. त्यावेळी ओपनच्या गाड्या त्यानं आदतमध्ये मारलेल्या. बरं, त्यावेळी हां. हां आदत बैल. हेच कारण इथंही करतो. हां इथंही करतोय. आता त्याचं भवितव्य आम्हाला ओपनला पळवून समजलं. चला मित्रांनो, ह्या निमित्तानं राजाचं कौतुक आहे. एक आदत वासरू मोठ्या मैदानात, ओपन मैदानात महाराष्ट्र केसरी होते, एक कौतुकाची गोष्ट आहे. आता एखाद्या बैलाला महाराष्ट्र केसरी करायचं असेल, काय मेसेज द्याल, काय करावं? नाही, कसं आहे, बैलाचे पहिलं महत्त्वाचे म्हणजे बैलाच्या अंगात कुवत किती पळतोय हे मालकाला कळालं पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्याला चांगल्या बैलात चांगल्या पायऱ्यात पळवलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं हळूहळू त्याला स्टेप बाय स्टेप वरच्या लेवलला नेलं पाहिजे. महाराष्ट्र केसरी झाल्यावर क्षेत्र कसं वाटतंय तुम्हाला, म्हणजे आनंदात आहेत? आनंद तर आहेच, भरपूर आनंद आहे. क्षेत्र पण चांगलं आहे, चांगल्या रीतीनं खेळलं तर चांगलं आहे. पहिल्यापेक्षा आता भरपूर मैदानात पारदर्शकता झाल्या. अखिल भारतीय बैलगाडी संघटना यात आल्यामुळं सर्व मैदानाला आता खाली सुट्टीला म्हणा किंवा निकालाला म्हणा सगळी पारदर्शकता आली. त्यामुळे सर्वसामान्य मालकाला सुद्धा आता निकाल रास्त मिळतोय. फक्त बैल पाळणारा पाहिजे दावणीला. पुढचं नियोजन? भविष्य चांगलं आहे. पुढचं नियोजन 5 तारखेला पळणार आहे सुतयवाडीच्या मैदानात. पहिला त्यावेळेसच कळेल. मित्रांनो, मैदानात पळाला, ओपन मैदानात पळाला आदत राजाबरोबर कोण पळाला? अर्थातच अर्जुनचं नियोजन करणाऱ्या व्यक्तींना भेटूया. चला या माझ्याबरोबर. राजावर पळाला अर्जुन, घरचा साज. ह्याच्या अगोदर आदतला पळाला होता विजय, पळाला होता याच्या अगोदर पळाला होता. त्या टायमाला बी राजा आणि हे 1 नंबरमध्येच राहिले होते. हो. बरं, बाकी दिसत नाही तुमची पूर्ण टीम, कुठं आहे ती? भाऊ गावाकडे गेलेले पवार. पवार हो, आमचे बंधूच आहेत. भाऊच मानलेले मी. कमीत कमी मला 55 वर्ष झाले. 35 वर्षापासून मी भाऊ सोबतच आहे. त्यांच्या वडिलासोबत सुद्धा मीच होतो, विलास भाऊच्या. तेव्हापासून त्याच्या घराण्याच्या माझं म्हणजे रक्ताच्या नात्याच्या पलीकडेचा संबंध आहे. म्हणून तुम्हाला दिली जबाबदारी अर्जुनकडे जबाबदारी बघा. माझ्याकडेच असते. होय. हो, अर्जुन खरेदी करताना पण जबाबदारी माझीच होती. मीच अर्जुनची खरेदी केलेली. होय. कुठनं गेली खरेदी? तो आमचा हिसवण पसला ते आमचा काय होता ना, संजू भाऊचा बैल आहे तो हातवणचा. कितीची खरेदी होती? 7,71,000ची. महागडा बैल घेतलाय की. हो, त्या टायमाला पण आदत वयात म्हणजे आमच्याकडे कमी कमी त्यांनी 25 नंबर केली. आणि इकडे 1 नंबरची. इकडे इथून म्हणजे खाली घेतल्यापासून तुम्हाला सांगतो पार आम्ही लगे MP च्या बॉर्डरपर्यंत विलास भाऊन आम्ही तिकडे पहिला, दुसरा, 1, 2 असे नंबर करत करत मग शेवटी तुम्हाला सांगतो आता त्या 26 महिने व्हावं लागले. बैल अजून घरी नाहीच, इकडंच बैल. आता इकडचाच बैल झाला की आता तिकडे इकडचा. कारण की इथं पुण्याला आलो बापू शेठ आंबेकर, त्यांनी मी माझ्या हातानेच पाहिला. एक पक्षाचा व्यवहार झाला होता माझा आणि त्यांचा. पक्ष दिल्याच्या नंतर मग जे त्या घराण्याचे आमचे संबंध आली पार तुम्हाला सांगतो जिव्हाळ्याचं नातं झालं. त्याच्यानंतर मग त्यांची सासरवाडी शेवाळे कंपनी असल्यामुळं ते बैल त्यांच्या नात्या गोत्यात म्हणजे आमचं असं झालं मामा मामा मामा. आम्हाला आईच्या आणि वडिलाच्या पलीकडचं मला सांगतो अण्णाने आणि आप्पाने प्रेम दिलं. त्याच्यानंतर
नंतर ताईंची ओळख नंतर ताईची ओळख झाली. मी नव्हतं त्या टायमाला, माझ्या घरचे शेतीचे काम हे झाल्यामुळं ताईचा करार म्हणजे मला काय माहीतच नाही. पण बोललो तर मग इलाज भाऊ म्हणे अशी अशी इच्छा होती ताईची, एकदा गाडा मालकीन व्हायची. माऊली तुम्हाला सांगतो जशी जिजाबाई त्या क्षेत्रात तुम्हाला सांगतो जसे त्या माऊलीची इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो अर्जुननी तर पहिल्या स्टार्टला त्यांची इच्छा पूर्ण केली. आता राहिली इच्छा त्यांच्या राजाची होती. तुम्हाला सांगतो अर्जुन आणि राजा असा एक इतिहास घडेला की सुवर्ण अक्षरात तुम्हाला सांगतो ताई आहे आणि मी आहे तर बी तुम्हाला सांगतो ते नाव पुसल्या जाणार नाही. हे बरोबर आहे की आपण जेव्हापासून उर्मिलाताई गायकवाड राजाबरोबर करारात आल्या तेव्हापासून एक राजाला आपण म्हणू लेडी लक चालू झालं. कायम गुलालात बैल पळतच होता, पण एक आपण म्हणू की लेडी लक असतं. एका स्त्रीचा ज्यावेळेस नियोजनात ज्यावेळेस हात असतो त्यावेळेस यश असतं. ताईचा स्वभावच असा तुम्हाला सांगतो. बाकीचा पेहरा करणारे माणसं तुम्हाला ते सांगत सुद्धा नाहीत. ताईचं आणि आमचं ओपन असतंय. ताई एकदम मोकळ्या मनात गंगेचं पाणी जसं खळखळ वाटत तसं मन त्यांचं तुम्हाला सांगतो. त्या माऊलीला अशी कुठलीच आम्ही बाकीचे पेहऱ्यावाले तरी दाबत येईल सांगणार नाहीत. ऐन टायमाला तुम्हाला बैल खाली नेतानीच बैल दिसतील. ताईचा स्वभाव असा की त्यांच्या म्हणजे मनात काहीच राहत नाही. किती महिन्याचा करार आहे अजून काय? आता काय 2-3 महिने राहिलेत आता. हो चांगला आहे, पण करार ठीक आहे, पण एक नाते संबंध झाले. आमचा करार संपला तरी ताई जोपर्यंत म्हणते तोपर्यंत तुम्हाला सांगतो आमच्या इलाज भाऊची बी इच्छा आणि आमची बी इच्छा. ताईला ज्या बी मैदानात बैल हाणाचा अर्जुन हा बैल कायमस्वरूपी त्यांचाच राहील. वा, मोठं स्टेटमेंट करताय. एक नंबरचं मानकरी महाराष्ट्र केसरी अर्जुन झाले म्हणून काय सांगाल तुम्ही? आमचे शेवाळे आम्ही यांच्याकडेच असतो. सांगा की काय झालं. भाऊ शेवाळे तुम्हाला सांगतो यांच्यामुळंच हा अर्जुन आहे. अर्जुन आल्यापासून तुम्हाला सांगतो आमचा असा विषय तुम्हाला सांगतो त्यांचे आई वडील चुलते भाऊ तुम्हाला सांगतो रात्रीचे 12-1 वाजेपर्यंत अर्जुनच्या म्हणजे उशालाच बसलेले तिथं गोठ्यातच असतील. परिश्रम आहे तुम्हाला सांगतो. परत कुठला 1 रुपया न घेता शेतातल्या स्वतः त्यांचे मकवा कडूळ हे आमचे दिलदार हिंद केसरी शेवाळे बघा कौतुक करतात. नाही तेवढं आपण त्या बैलासाठी केलेलं आहे. का कारण काय? जेव्हा तो बैल आला तिकडून जेव्हापासून आला तो आदत होता आणि एखाद्या बैलावरती प्रेम बसलं आणि तो त्यावेळेस तिकडून आला तो बाप्पू आंबेकरच्या याच्यात आला आणि मग ते जे आमचं नाही का आमच्या इथंच राहिला बैल. झालं का विलास पवार यांच्याशी बोलणं झालं? आत्ताच सकाळ धरून गट पळला तेव्हा आपण काय म्हणले? गटाला पळले तेव्हाच आम्ही येते की नाही सांगित ठरवलं इलाज भाऊचा आणि ह्या यांचं नाव भाऊ शेवाळेच आहे. तुम्हाला सांगतो इतका विश्वास की इलाज भाऊ कधी पेहरा कोणत्या बैलात करायचा आहे आणि कुठं करायचा आहे का कुठला बैल हाणाचा टॉपचा हाणाचा का 6 नंबरचा हाणाचा कुठला बी एखाद्या गरीबाचा असला तर मी आतापर्यंत तुम्हाला सांगतो टॉपच्याच बैलात बैल पळालेलाच नाही. एखादा गरीब म्हणला आम्हाला पाहिजे 6 नंबरचा बैल म्हणला तरी त्याला बैल दिलेला याचा रेकॉर्ड आहे आतापर्यंत. बरं, ज्यावेळेस पायऱ्याचं नियोजन झालं साहजिकच ही गाडी आदतमध्ये चांगली पळालेली 1 नंबर केलेली ओपन मैदानात ती मी महाराष्ट्र केसरीच्या मैदानात ही नियोजन ठरलेलं. मॅडम ही त्या नियोजनात होत्या, पण काय चर्चा झाली आदत वासराबरोबर पळवणं? आज खूप मोठं मॅडमने जिंकल्यागत झालं. त्यांना खूप आनंद झाला कारण की आदत वासरू एवढ्या मोठ्या बैलासंग पळला शेवटपर्यंत नाही का. 3 फेरं बैल राजा चांगलाच पळाला चांगला आणि आजारातून तो बी उठला आणि ह्यो बी जरा आजारी होता. 3-4 मैदानं जरा दरसोड करीत होता. काय होतं आजार ह्यो जरा आहे ना त्याला ताप यायचा सारखा. ते आम्हाला कारण समजलंच नाही. मग ते डॉक्टरने सांगितलं म्हणलं बैल का कमी पळतोय नाही का. बघा डॉक्टरला बोलवलं होतं तर थोडं तापाचं नाही का आणि आता लंपीची आज 7 चालू आहे. त्यामुळे जेवढी काळजी घेता येईल तेवढी आम्ही काळजी घेत होतो. त्याचे मालक गावाला होते पण तरी म्हणलं बैल कमी का पळतोय त्याची जरा चौकशी केली तर तापाचं कारण होतं. त्यातून बैल आम्ही 5-6 दिवस त्याला आराम दिला हे मैदानाकरता. हा पायरा आधीच झालता आणि आम्ही सकाळी येतं की नाहीच म्हणलं मामा आपल्याला आज 1 नंबर करायचा आहे केला आणि सांगून 1 नंबर केला. तुमचा विश्वास राजानं आणि अर्जुननं साथ ठरवला आणि जे कदमवाडीचं मैदान आलं महाराष्ट्र केसरी तुम्ही बघू शकता. चषक प्रथम क्रमांक महाराष्ट्र केसरी कदमवाडीचं मैदान 2025चे आपल्याला भेटलेलं आहेत. महाराष्ट्र केसरी अर्जुन आणि कंदूरचा राजा